भारतीय संस्कृतीत महाकुंभ मेळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा सोहळा देशाची सांस्कृतिक ओळख आहे. प्रयागराजला 144 वर्षानंतर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झालाय. पाहुयात हा एक खास रिपोर्ट. 144 वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचा योग. पंचेचाळीस दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर. तेरा 13,000 रेल्वे, 200 चार्टर्ड विमानांची सोय. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेल्या कुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये प्रारंभ झाला. हा सोहळा भारताच्या समृद्ध वारशाचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचा योग जुळून आलाय. आता पुढचा महाकुंभ मेळा थेट 22व्या शतकात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून केवळ भारतच नाही तर जगभरातून साधू संत भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत. पौष पौर्णिमेनिमित्त सोमवारी पहिलं शाही स्नान पार पडलं. पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा हा महासागर लोटणार आहे. महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होईल. यंदा 40 कोटी भाविक या कुंभ मेळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी उद्याचं आमचं सर्व संत महात्म्यांचं, आचार्य महामंडलेश्वरांचं शाही स्नान आहे. त्याचप्रमाणे वसंत पंचमीचं शाही स्नान आहे. त्याचप्रमाणे माघ अमावस्येचं शाही स्नान आहे. तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेला साधारणतः 55 कोटी लोक या कुंभमेळ्याला स्नान करतील. या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनंही जय्यत तयारी केली आहे. 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर. स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट. 1,60,000 तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी, 13,000 रेल्वे, 200 चार्टर्ड विमानांची सोय. भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था. फायर फायटिंग बोटही तैनात. पौराणिक कथेनुसार भगवान धन्वंतरीनं अमृतानं भरलेलं कुंभ घेऊन जात असताना दानव ते हिसकावतात. त्यातून अमृताचे 4 थेंब ज्या तीर्थक्षेत्रांमध्ये पडले तिथं कुंभमेळा भरतो. प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर, हरिद्वारमध्ये गंगेच्या तटावर, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदी, तर नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर हा कुंभमेळा भरतो. कुंभमेळा कधी भरतो? सामान्य कुंभमेळा दर 3 वर्षांनी, अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी, पूर्ण कुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी दर 12व्या वर्षी. महाकुंभमेळा 144व्या वर्षी म्हणजे 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर. 1954 साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचं आयोजन प्रयागराज इथं करण्यात आलं होतं. हिंदूंचा असा विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या पर्वावर पवित्र नद्यांमध्ये डुबकी घेतल्यानं पापांची मुक्तता होते. यामुळे जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. विविध पंथांचे आणि आखाड्यांचे प्रमुखही शाही स्नानादरम्यान भव्य मिरवणुका काढतात. हा महाकुंभ भारताची प्राचीन संस्कृती आणि धार्मिक परंपरांचं महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित करतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.